आज संध्याकाळी जेव्हा पंतप्रधानांचा शपथविधी चालू असेल त्यावेळेस सुरक्षेचं एक अभेद्य वर्तुळ तयार होईल। मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी G20 शिखर परिषदेसारखी सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे। तर दिल्लीमध्ये हाय अलर्ट देखील देण्यात आलाय। राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त तसेच सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात आली आहे। निमलष्करी दल आणि दिल्ली सशस्त्र पोलिसांच्या 5 कंपन्यांसह 2,500 पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले। तर याशिवाय NSG कमांडो, ड्रोन आणि स्नायपर्स देखील यावेळेस बहुस्तरीय सुरक्षा राष्ट्रपती भवन कव्हर करणार आहे। तर दिल्लीला 9 आणि 10 जूनसाठी नो फ्लाय झोन घोषित करण्यात आलाय। तर कसा असेल शपथविधी सोहळा आपण पाहतोय। शपथविधीला सुमारे 10,000 लोक उपस्थित राहणार आहेत। दिल्ली पोलिसांचे 3,000 कर्मचारी या ठिकाणी तैनात असतील। 15 कंपनी निमलष्करी दलाचे कर्मचारी देखील यावेळेस तैनात असणार आहेत। तर NSG, SPG आणि इंटेलिजन्सी विंगचे अधिकारी देखील तैनात असतील। 5 वाजता पाहुणे येण्यास सुरुवात होणार। शपथविधी सोहळा संध्याकाळी 7:15 वाजता सुरू होणार। नवी दिल्लीच्या हद्दीत येणाऱ्या सर्व रस्त्यांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असेल।